मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर भुजबळांना थेट इशारा दिला आहे. दरेकर भुजबळांचं रक्त एक झालंय, माझं उपोषण संपू द्या, सगळ्यांचा हिशोब घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. काल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही मॅनेज होत नाही म्हणून समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, पण तुम्हाला कुणी बोललं तर त्याला शिव्या देणं बंद केलं पाहिजे. आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांवर फोकस करा. मराठा समाजाने 7/12 तुमच्या नावावर केलंय का, असे सवाल मनोज जरांगेंना विचारण्यात आले. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला असं वाटतं छगन भुजबळ आणि त्यांचं रक्त एक झालं आहे. कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती. फक्त माझं उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारा त्यांनी दिला. तसेच माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय. माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांना नाही आहे. त्यांना हेच माहीत नाही की उपोषण केल्याने काय हाल होतात. आरक्षण नसल्यामुळेच आमच्या समाजाचे काय हाल होतात. परत एकदा सांगतो, उपोषण संपू द्या. ते जे काही बोलले त्या सगळ्याचा हिशोब घेणार, असे त्यांनी म्हटले आहे.